कलम्बोली ग्राम पंचायत के माध्यम से कलम्बोली में तकरीबन 50 लाख रुपयों की लागत से कलम्बोली गांव में तालाब का सुशोभीकरण किया जाने वाला है। इस सुशोभीकरण के काम का भूमि पूजन इतवार को पंचायत समिति के नवनिर्वाचित सभापति हरेश केणी के हाथों किया गया। तो इस अवसर पर जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, एपीएमसी के संचालक गोपाल भगत, भातान ग्राम पंचायत के सदस्य बबन मुकादम, कलम्बोली ग्राम पंचायत के सरपंच रवि भगत आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर रवि भगत ने इस सुशोभीकरण के काम के बारे में विस्तृत जानकारी दी। आज कलम्बोली ग्राम पंचायत मार्फत तलाव सुशोभीकरणाचं काम उद्घाटन आज येथे करण्यात आलेलं आहे। माननीय बालाराम पाटील साहेब यांच्या हातून हा उद्घाटन करण्यात आलेला आहे आणि याचा निधी हा ग्रामपंचायत फंडामधून आहे, निधीमधून आहे आणि येत्या 4 महिन्यामध्ये हा तलाव सुशोभीकरणाचं काम पूर्ण करण्यात येईल। 40 ते 50 लाखापर्यंतचा निधी आम्ही तलाव सुशोभीकरणासाठी नियोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये एक साईडला RCC वॉल आहे, 3 साईडला डबल सोलिंगचं बांधकाम आहे आणि अशात एक 3 साईडला पाथवे आहे, जेणेकरून कुठलेही ग्रस्त वगैरे ज्येष्ठ नागरिक वगैरे आले का संध्याकाळच्या वेळेला त्यांना असं चालता येईल असं मुलांना घेऊन वगैरे जाताना फिरण्यासारखं गार्डन टाईप बनवणार आहोत। अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलं।